आज आपण जगातील सर्वात सोपा असा उपवासाचा वाळवण्याचा पदार्थ पाहतोय, तो म्हणजे नायलॉन साबुदाणा. तर इथं नायलॉन साबुदाण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतलेला आहे आणि आता आपल्याला तो भिजत ठेवायचा आहे. जसं आपण नेहमी खिचडीसाठी भिजवतो तसंच 5 ते 6 तास भिजवून घेतलेला आहे. अगदी छान असा भिजलेला आहे, पाहू शकता. त्यानंतर चाळणीमध्ये आता हा साबुदाणा टाकायचा आहे आणि 5 मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर छान असं वाफवून घ्यायचं आहे. तर 5 मिनटं मी याला छान हाय फ्लेमवर वाफवून घेतलेलं आहे, पाहू शकता. अगदी ट्रान्सपरंट झालेलं आहे. आता इथं थोडेसे गाठी झालेले आहेत, त्यामुळे मी थंड पाण्यात टाकून घेतलेलं आहे आणि छान असं आपल्याला थंड पाण्यातनं काढायचं आहे आणि चाळणीवर निथळून ठेवायचं आहे. 5 मिनटं निथळलं की या पद्धतीने आपल्याला छान असं टाकून घ्यायचं आणि 1 दिवस किंवा 2 दिवस छान कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचं आहे. आणि आता तळून पाहूयात, तर अगदी मस्त असा फुललेला आहे हा साबुदाणा. आता याचा चिवडा करून दाखवणार आहे. तर याच तेलात शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि गरम गरम साबुदाणा असतानाच यामध्ये लाल तिखट आणि मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे. तर इथं साबुदाणा चिवडा तयार झालेला आहे.